हाय ताईंनो, नमस्कार सगळ्यांना. माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. तर घरच्या घरी आपण स्वतःचं डिटॅनिंग फेशियल कसं करू शकता त्याच्याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये एक छोटीशी किट आहे, वन टाइम वाली. ह्याच्यामध्ये एकच वेळ तुम्ही तुमचं फेशियल आणि डिटॅनिंग करू शकता. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या ब्रँडचं नाव आहे ऑक्सिग्लो. असे ब्रँड तुम्हाला मार्केटमध्ये आरामात अवेलेबल होतील किंवा तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जरी गेलात तरीही तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे इथल्या इथे तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळ नाही आणि खूप सारे पैसे खर्च करायचे. ताई आमच्याकडे बजेट नसतं आणि इतके सारे पैसे आम्ही नाही देऊ शकत, तर घरच्या घरी आम्ही पण शॉर्टकट स्वतः करू शकता का? तर हो, 100%. जरी तुम्हाला आमच्यासारखी प्रॉपर मसाज घ्यायला जमली नाही तरी पण तुम्ही व्यवस्थित थोडक्यात शॉर्टकट का होईना पण मसाज करून तुम्हीही चांगला फेशियल डिटॅनिंग तुमचं स्वतः करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या हातामध्ये जे डिटॅनिंग फेशियल किट आहे त्याचं नाव आहे ऑक्सिग्लो. ठीक आहे. त्याचं नाव आहे ऑक्सिग्लो, वन टाइम वाली आहे डिटॅन फेशियल किट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलंय? रिमूव्ह टॅनिंग, म्हणजे आपल्या स्किनवर जी काही टॅनिंग असते ती रिमूव्ह होते. प्लस दुसरं दिलंय ते डल स्किन, आपली डल स्किन असते ती पूर्ण रिमूव्ह होते. आणि दुसरं दिलंय त्याच्यामध्ये इन्स्टंट ग्लो, म्हणजे जेव्हा आपण हे करतो ना डिटॅनिंग आणि फेशियल तेव्हा एक खूप छान चांगला पटकन ग्लो येतो स्किनवर. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे ऑइल फ्री स्किन, म्हणजेच तुमच्या स्किनमध्ये जर ऑइल असेल तर ती ऑइल फ्री आहे, म्हणजेच तुमच्या स्किनला काहीच प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय दिलंय तुम्हाला तेही दाखवते. एक नंबरवर आहे त्याच्यामध्ये आहे, एकच मिनिट, हां, एक नंबरवर आहे त्याच्यामध्ये दिलंय क्लिन्झर. तर तुम्हाला क्लिन्झरने 5 मिनिटं मसाज करायची आहे. जो एक नंबर लिहिलेला आहे त्याच्यावर लिहिलेला आहे क्लिन्झर. क्लिन्झरने तुम्हाला 5 मिनिटं मसाज करायची आहे. 3 ते 4 मिनिटं केली तरी चालेल, जास्तीत जास्त 5 मिनिटं, त्याच्या पुढे जायचं नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चेहरा तुमचा स्वच्छ नॅपकिनने रफ करायचा आहे. म्हणजेच काय, पाणी घ्यायचं आहे बाउलमध्ये, एक नॅपकिन घ्यायचे आणि नॅपकिनने पाण्यामध्ये डीप करून पाणी काढून फक्त नॅपकिनने चेहरा स्वच्छ करायचा आहे. ठीक आहे. 5 मिनिटं याची मसाज झाली का मग दुसऱ्या नंबरवर येतं तुमचं स्क्रब. स्क्रबने मात्र तुम्हाला फक्त 3 ते 4 मिनिटच मसाज करायचे, इनफ आहे. फक्त 3 ते 4 मिनिटं स्क्रबने तुम्हाला मसाज करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाफ घेता येते घरच्या घरी, बाउल गरम पाण्यामध्ये बाउल घ्या, त्याच्यात थोडं गरम पाणी घ्या आणि त्याची वाफ घेतली तरी चालते. ठीक आहे. 2 ते 3 मिनिटं वाफ घ्यायची आहे आणि नंतर तेच करायचं, सेम प्रोसेस. आमच्यासारखं तुम्हाला ते रिमूव्ह करायला जमणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, सेम प्रोसेस. वला कपडा घ्यायचा आहे, डीप करायचं पाण्यामध्ये, पाणी काढून टाकायचं आहे आणि व्यवस्थित नोजवर तो कपडा व्यवस्थित फिरवायचा आहे. म्हणजे जी काय घाण आहे तुमची ती पूर्ण त्याच्याने रिमूव्ह होणार. ठीक आहे. झालं. थर्ड स्टेप आहे तुमची जेल. हे जेल तुम्ही लावून मस्त 5 ते 7 मिनिटं तुमच्या फेसवर मसाज करायचे. पण कधी? जेव्हा हे स्क्रब तुम्ही व्यवस्थित फेसवरनं क्लीन करणार, पूर्ण फेस स्वच्छ करायचा आहे, कोरडा करायचा आहे, पूर्ण त्याचे जे स्क्रबचे थोडे थोडे दाणे बिणे असतील ते काढून व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या स्टेपवर हे जेल अप्लाय करायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटे याची तुम्ही व्यवस्थित मस्त मसाज करून घ्यायची. ठीक आहे. आणि मसाज करून झाल्यावर ते जेल तुम्ही फेसवरच ठेवायचं आहे, त्याला तुम्ही रिमूव्ह करू नका. ठीक आहे. त्याला तुम्ही रिमूव्ह करू नका. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4th स्टेपमध्ये तुम्हाला पॅक लावायचं आहे. ह्याच्यामध्ये 4थ्या स्टेपवर तुम्हाला फेस पॅक येतो. ठीक आहे. तर ते जेल जे तुम्ही अप्लाय केले त्याच्यावरच तुम्हाला हे फेस पॅक रोज वॉटरमध्ये मिक्स करून व्यवस्थित पूर्ण फेसवर लावून ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं तुमच्या फेसवर चांगलं सुकून द्यायचं आहे. मीन्स काय, 8 ते 10 मिनिटं फेसवर चांगलं ड्राय होऊन द्यायचं आहे. आणि 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित ड्राय झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेम प्रोसेस. बाउलमध्ये पाणी आपला रेडीच असतो, फक्त नॅपकिन घ्यायचे, डीप करायचे पाण्यामध्ये आणि स्वच्छ चेहरा एकदम क्लिअर करायचा आहे. म्हणजे जो तुम्ही पॅक लावलेला आहे फेसवर तो पूर्ण रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. पाण्याने झालं. पूर्ण रिमूव्ह झाल्यावर पुन्हा चेहरा तुमचा स्वच्छ डॅब डॅब करून नॅपकिनने कोरडा करायचा आहे. आणि झाल्याच्या नंतर लास्ट स्टेपला आपल्याला मिळते मॉइश्चरायझर. ठीक आहे.
लास्ट स्टेपवर आपल्याला मिळतं मॉइश्चरायझर. ह्याला घ्यायचं आहे आणि हळूहळू हलक्या हाताने व्यवस्थित मसाज करायचे आणि त्याला फेसवरच ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे. ठीक आहे. जिथपर्यंत तुम्ही मसाज करत राहायची जिथपर्यंत ते स्किनमध्ये ऑब्झर्व नाही होत. ठीक आहे. आणि तुमच्या स्किन वाईज कोणाचा फेस मोठा असतो त्यांना जास्त क्रीम लागते, तर कोणाचा फेस मीडियम असेल त्यांना कमी लागते, आणि कोणाचं खूपच सिंगल म्हणजे सळ पातळ असाल, तुम्ही खूपच सिंगल असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 फेशियल सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि खूप फॅटी म्हणजे खूप ताईंचा फेस मोठा असेल ना, आता आपण जेव्हा फेशियल फेसवर करतो तेव्हा आपण गळ्याला नेकला वगैरे पण करतो. ठीक आहे. जर तुमचा फेस खूप मोठा असेल तर पूर्ण 1 टाइममध्येच तुम्ही इनफ करा. आणि जर तुम्हाला वाटते की नाही माझा फेस थोडा छोटा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 पार्ट्स सुद्धा करू शकता. म्हणजे 1 टाइम न यूज करता एकदा यूज करा. तुम्हाला जितकं हवंय तितकं काढून घ्या आणि बाकीचं ह्याच्यामध्येच ठेवा. आणि जेव्हा तुमचं व्यवस्थित झाल्याच्या नंतर ते पाऊच व्यवस्थित असे फोल्ड करून तुम्ही असं बॉक्समध्ये ठेवू शकता. ठीक आहे. असं फोल्ड करून तुम्ही बॉक्समध्ये ठेवू शकता आणि याच्याने सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार. ठीक आहे. ह्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि ताईची माहिती तुम्हाला आवडली का, तुम्हाला व्यवस्थित समजवली का, नक्कीच ताईला तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी माझ्या स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.